निलेश चंद्रमुनी सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. कुत्र्यांनी चोरी करण्याच्या पूर्वी भुंकायला हवं होतं. चोरी पकडल्याच्या नंतर भुंकतायत. पिसाळलेलं मोकाट फिरणारं कुत्रं अशी उपमा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत अखिल चित्रे यांनी तुम्हाला दिली. कुत्र म्हणजे श्वान. यांच्यापेक्षा कुत्रं खूप इमानदार असते. यांच्यापेक्षा कुत्रं खूप इमानदार असते. ज्याची जो भाकर खाते त्याची जो चाकरी करतो. तर त्यांना जर असे काही जो लोक वक्तव्य बोलतात त्याच्यावर काय मी दृष्टिकोन टाकतात नाही. हे मोदीला बोलतात, योगीजीला बोलतात, देवेंद्र फडणवीसला बोलतात, हे योगी आदित्यनाथसुद्धा बोलतात. आता महाराष्ट्रामध्ये वाघेचे सरकारने धर्माचा एक फतवा जारी केला आहे, त्यांनासुद्धा बोलतात. तर मी काय ते कॅटेगरीमध्ये त्यांच्या मला वापस सकाळपासून धमक्या मारायच्या धमक्या असं करू तसं करू. मी काही घाबरणारा महाराज नाही आहे. आणि हे सुद्धा म्हणते की याला जैन समाजाने नाकारलेला हा महाराज आहेत. तर माझं जर जैन समाज म्हणेल मला की ज्या व्यक्ती मला नाकारण त्या व्यक्ती मी बाबा बनेन. मी आता जैन मुनी आहे आणि शांतिप्रिय आहे. अरे जरूरत पडलं तर मी बाबा पण बनेन. जसं म्हणणं आहे की जे दरोडेखोर म्हणजे अयोध्येमध्ये जो दरोडा झाला त्या दरोड्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवतोय, तर आमच्या आवाजाचा बाकीच्यांना त्रास होण्याची काय गरज आहे? त्यांनी शांत बसावं. त्यांच्या का पोटात दुखतंय? बघा, मर्यादा पुरुषोत्तम रामाचं भव्य मंदिर बनलेलं आहे. लाखो करोडे श्रद्धांजली आहे. यांनी कितीही आंदोलन केले वापस वोट बँकसाठी, राम भक्ताच्या आस्थावर काही फरक पडणार नाही. आणि ज्यांनी चोरी केली आहे त्यांना ते समिती बघत आहेत. ज्यांनी जी चोरी केली त्याला दंड मिळत आहेत. ही फक्त छोटीशी बातमी होती. ह्या लोकांनी छोटीशी बातमी पुऱ्या विश्वभरात फैलली की चोर 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 चोर. आणि ते म्हणतात की मोदीजी का बरं चूप आहे, योगीजी का पुरत आहे. तुम्हाला माहीत नाही आहे की योगीजी आणि मोदीजी एक काही ना काही अलग एक खेळ करणार आहेत. त्याच्याशी शांत बसले आहेत. आणि रामाची जी चोरी झाली ही छोटीशी चोरी आहे. फक्त रामाला बदनाम करायची यांचा अजेंडा चालू झालेला आहे. आणि मी सनातनी आहे आणि कट्टर सनातनी आहे. पुऱ्या महाराष्ट्रभरामध्ये माझे गोरक्षरचे आंदोलन होतात. 3,000 जास्त गाया बघवल्या. संघाला 100 वर्ष झाले तर मोठ्या मोठ्या जगात गेलो. जिथे लोक हिरवा बनण्याची कोशिश केलं. मुंबईमध्ये मी गेलो, प्रत्येक जागा गेलो, सनातन धर्मासाठी मी गेलो. आता ही मला काही कुत्र म्हणेन या काही म्हणाल मला त्याचा काही फरक. यांनी मला मोदीजीला नाही सोडत तर मी काय चीज आहे त्याच्यातनी. पण मी घाबरणारा महाराज नाही आहे आणि मी कधी घाबरणार नाही. सनातन धर्म माझा आहे आणि मी भगवान महावीरचा एक अनुयायी आहे. संतांनी त्यांचं धर्माचं काम करावं, राज्यकर्त्यांनी त्यांचं राज्य चालवण्याचं काम करावं. मात्र सध्या महाराष्ट्राच्या समाजामध्ये असे काही संत आहेत ते संत परंपरेला बदनाम करत आहेत. आणि अशोक भोंदूबाबा, अशोक खरातसारखे काही बाबा असे त्यात निर्माण झालेत. असा उल्लेख नाना पटोलेंनी तुमच्याबाबत अशोक खरात भोंदूबाबा ची तुमचं हे केले, मिळते तुलना केली. बघा, हे जे लोक आहेत ना हे सनातन विरोधी आहेत. आणि जेवढे भी मतलब नहीं, हम गांधी को मानने वाले नहीं है, नाथूराम गोडसे को मानने वाला हूँ और छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाला हूँ. बहुत हो गया. बाबरी मस्जिद के समय देखिए, अभी सनातन धर्म का अभी पायदुनी के अंदर 1000 किलो मांस, गाय का मांस पकड़ा गया. बोलते हमारा हिंदुत्व है, गर्व से को हम हिंदू हैं. दाणू के अंदर में अभी कम से कम 4 लड़कियां लव जिहाद का शिकार हुई है. तब देवेंद्र फडणवीस नहीं लाया. अभी पायदुनी के अंदर 5 से 5 टन माल पकड़ा गया, छोटे छोटे बच्चों का. इन्होंने किया. तो हम काम कर रहे हैं. हमको सनातन धर्म करने की ज़रूरत है. हम बोंधू बाबा है या फिर चालू बाबा है, ये जनता मला ओळखते. त्याचं मला काही फरक नाही आहे. माझं एक लक्ष आहे सनातन धर्माची रक्षणा करणं. मी राजकीय पक्षाचं नाही आहे. मला कोणत्याही पार्टीचं मी सपोर्ट करत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये आणि एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये गोमातेला राज्यमाता दर्जा मिळालेला आहे. आणि जिथं जिथं गोहत्या पकडते, लवजात टाकते, शिंदेसाहेब मला सपोर्ट करतात. आता मी ते आमचं गोरक्षामध्ये मला सहयोग करतात, लवजिहादमध्ये सहयोग करतात. मी त्यांची प्रशंसा करतो. आणि हे जेवढी बी काँग्रेसी असेल हे हिंदू विरोधी आहेत. आणि यांच्या पार्टीमध्ये जे बोलणारे विरोधीच आहे. ते बघा ते आई बसली काय नाही ते अंधारे आली त्याच्यामध्ये. आता ते त्याच्या मंचावर ते गेले की सीता के पती को नाम लेकर गीता के पत्र असे ते रामविरोधी आहेत. आणि त्या मंचावर अल्लाहू अकबरचे नारे लागतात, अल्लाह ही सब कुछ आहे.
तर त्या पार्टीचा सपोर्ट करतात तर मग हे काय बघा, मला सकाळपासून मारायच्या धमक्या, बघून गो तुझा ॲड्रेस बघ, हे बघ ते, मुंबईमध्ये खुल्ला घुमतो मी, ना मला सिक्युरिटी आहे ना मला काही आहे. सनातन धर्मासाठी जर माझे प्राण जर गेले, माझ्या जैन धर्माच्या रक्षणासाठी पांढऱ्या पट्टी झाल्या, त्यात यांनी जैन जिहाद बोलला, माझ्या दाढीवर बोलले. अरे जेवढं लक्ष माझ्या दाढीवर घातले तेवढं त्या लांड्यावर जर लक्ष घातलं असतं ना, ते मुंब्रामध्ये 100 मस्जिदी पडल्या आहे, तर काहीतरी सनातन धर्माचं मदत झालं असेल. मला म्हणते कुऱ्हाडे केस आहे, खालचे आहे का वरचे आहे. आता ते माझा प्रश्न खाली आहे का वरता आहे, पण मी भेटणार नाही. आणि सकाळपासून लोकांचे मला कॉलसुद्धा येत आहे, तुमको मार डालेंगे, तुम्हारा ऐसा करेंगे, तुम्हारा वैसा करेंगे. मैं क्यों, सनातन धर्म का काम करो, पूरा महाराष्ट्र पहचानता है मुझे गोरक्षा के नाम से, लव जिहाद के नाम से. मेरी सभा में आज पब्लिक को मालूम है मैं क्या हूँ करके, मैं अशोक हूँ क्या कोई फंदू बाबा हूँ. यदि सनातन धर्म के लिए मुझे कुत्ता भी बनाना चाहते हैं तो मैं कुत्ता बनना चाहता हूँ. इंसान से भी ज़्यादा, इन लोगों से भी ज़्यादा कुत्ता ईमानदार होता है. अच्छा आहे की कुत्र म्हणजे खंडोबा हो आपले, महाराष्ट्रात खंडोबा आहेत. कुत्र म्हणजे आमचे काला भेरं गोरा भेरं त्यांचं वाहन आहे. तर म्हणू द्या ना कुत्र आहे का नाही कुत्र आहेत. मला असंच बोलायचे, जे ज्यांचे संस्कार दिले आहेत त्यांचे जे संस्कार आहेत, माझे जे संस्कार आहे सनातन धर्माचे कार्य करणं, मी ते करेल. राज ठाकरे, तुम्ही जसं आता उल्लेख केला राज ठाकरेंचा, राज ठाकरे असं म्हणतात जे पांढऱ्या पट्ट्याहून जो आता मुद्दा प्रकर्षाने गाजला होता मुंबईमध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोक धार्मिक दहशतवाद पसरवण्याचं काम करतायत. जैन समाज आतापर्यंत शांत होता, मात्र त्यांना वरून कोणतरी त्यांना हे देतं आहे, सूचना देते आणि त्यानुसार हे सर्व गोष्टी केल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे. काही असं करणं नाही. आणि जैन समाज एक शांतिप्रिय समाज आहे. तो वेद पाठक करून तो माझा दहशतवाद करतात. सर्वात गोष्ट तर त्यांची मानसिकता किती खराब आहे. राजसाहेबांचा प्रशंसक मी पण आहे, राजसाहेबांचे विचार पण मला मानतात. भोंगाचा त्यांनी विचार करला, पण त्यांनी अशा सृष्टीने जैन समाजाला दहशतवाद म्हटलं, हे बोललं, हे लय पुष्कळ आहेत लोक. आणि मला पण काही म्हटलं हा मुनीनी, काही लोक माझ्याकडे येतात. माझा जैन समाज शांतप्रिय आहे. आम्हाला काही, मी नाल्यातनी गोटा मारून स्वतःचे कपडे खराब करणार नाही. आणि जी ज्यांचे विचार आहेत हे विचार त्याला होतो. पण जैन समाज ह्या लोकांना कधी पण वोट देणार नाही, कधी यांच्या दारात जाणार नाही. मनात बोले का जैन समाजनं माफी मागितली. हो, हमें गर्व है कि 2 गुजराती लोग कड़क हिंदुत्व का काम कर रहे हैं. 2 गुजराती बोला ना, आणि त्यांना हे पण म्हटलं 2 गुजरातीवर तुम्ही माराडी उडू नका. आमचे का आम्ही उडाच जरूरत नाही. जो सनातन धर्मासाठी राहणार तो आमचा जैन समाज आहे. जोपर्यंत अमित शाह आहे, जोपर्यंत मोदीजी आहे, आम्हाला घाबरायची आवश्यकता नाही आहे. म्हणून जी शेवटचा प्रश्न विचारतो, काल उद्धव ठाकरे नागपुरात आले, रामरक्षाचं त्यांनी पठण केलं. ते बोलताना असं पण बोललेत की जर देशातल्या अनेक मंदिराच्या तिजोऱ्या लुटत असतील तर हे तिजोऱ्या लुटणं हे त्यांचं हिंदुत्व होतं आहे का, असं त्यांनी प्रश्न केला. बघा, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अलिगल मस्जिदी बनत आहे. बाबर इच्छा होता का, नव्हता ना. पश्चिम बंगालमध्ये बाबरची मस्जिद बनत आहेत, जो हिंदू विरोधी होता. त्याच्यावर तुम्ही विरोध केला का. दानपेटीतला जर पैसा जर जे तुम्ही आंदोलन आता करत आहेत, ते जर जो मुसलमान जे लोक जिहाद करतात, लव जिहाद करतात, लँड जिहाद करतात, काफिर बोलतात, माझे कमसे कम 60 से 70 गोरक्षक मिळालेले आहे. ह्या लोकांनी कापून ठेवलं आहे. यवतमाळमध्ये कापलेलं आहे. माझ्यावरही त्यांनी लोकांचे डाव आहे, त्यांच्यावर तुम्ही बोलत नाही. मंदिरामध्ये चोरी झाली आहे तर सरकार बसलेली आहे, त्याच्यावर कारवाई होणार आहे. उद्धव साहेबांचे जे विचार आहे ते त्यांनी किती काही केलं ते त्यांचे विचार आहे. मला खुशी आहे की उद्धव साहेब राम रक्षा कवच पठत आहे आणि राम त्यांना सद्बुद्धी दे आणि त्यांचं जो मनाची जे दुःख आहे ते प्रभू रामचंद्र त्यांची मनोकामना सर्व पुरे करावं. मला सातत्यानं धमक्याचे फोन येत आहेत, मात्र मी घाबरणाऱ्यापैकी नाही. मी सनातन धर्माचं काम करत राहणार, अशी प्रतिक्रिया निलेश चंद्रमुनी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अनिकेतसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.